ही लढाई मुंबईची, मराठी अस्मितेची. मराठी माणसांनी निवडणूक लढाईत उतरावं. पत्रकार परिषदेतून खासदार संजय राऊतांचं आवाहन. काँग्रेस सध्या तरी सोबत दिसत नाही. वेगळी चूल मांडल्यास भाजपला त्याचा फायदा होईल. खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. मनपा निवडणुकीसाठी सर्व पक्ष एकवटले. मात्र मुंबईसह शक्य तिथं ठाकरे बंधू युती करणार. मात्र काँग्रेस स्वबळावर लढण्यावर ठाम. एकोणतीस मनपांवर महायुतीचाच झेंडा फडकणार. तर बीएमसीत देखील महायुतीचाच महापौर बसणार. चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. सन्मानानं जागा मिळाल्या तरच महायुती लढू, अन्यथा स्वबळावर लढणार. शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचं थेट वक्तव्य. मनपाचं बिगुल वाजताच दोन्ही राष्ट्रवादी सरसावल्या. पिंपरी चिंचवड मनपासाठी काका पुतण्या एकत्रित येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. आगामी मनपा निवडणुकांसाठी शिंदे भाकरी फिरवणार. नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगर मनपासाठी खलबतं. शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपला युतीचा प्रस्ताव. पालकमंत्री संजय शिरसाटांनी युतीसाठी घेतलाय पुढाकार. जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसांचे काय होणार. मुंबईमध्ये ठाकरे परिवाराविरोधात बॅनरबाजी. मात्र बॅनर कोणी लावले याचा उल्लेख नाही. महायुतीच्या जागा वाटपावर आज मंथन. भाजप 150 तर शिवसेना 100 जागांवर करणार दावा. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. मनपा निवडणुकीसाठी उभाटानं कसली कंबर. आज वरळी डोम इथं आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला करणार संबोधन. लवासा प्रकरणी आज अंतिम सुनावणीची शक्यता. शरद पवार, अजित पवारांसह सुप्रिया सुळेंविरोधात प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आरोप. रोजगार हमी योजनेमध्ये गांधींऐवजी जी रामजी नावामध्ये बदल केल्यानं विरोधकांचा संताप. भरित नाशिक उपक्रमामध्ये वृक्षतोडीचं समर्थन. साधू महंतांचं आंदोलकांवरचं टीकास्त्र. केएमटीचे 156 कर्मचारी झाले कायम सेवेमध्ये रुजू. आमदार राजेश क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश. कोराडी वीज निर्मिती केंद्रामध्ये ओझोन वायूची गळती. दुर्घटनेमध्ये 18 कामगारांचा श्वास गुदमरला. कामचुकार कंत्राटदार अधिकाऱ्यांना लवकरच कारवाईची कुऱ्हाड. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले संकेत. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला घातली गोळी. मात्र एक पोलीस कर्मचारी शहीद. गुंड सुभाष सिंग ठाकूर मुंबई पोलिसांच्या ताब्यात. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठाकूर हस्तक असल्याची माहिती. राजस्थानातील ड्रग्ज कारखान्यांवर छापा. 100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त. महाराष्ट्र पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. धुक्यांमुळे मथुरेमध्ये भीषण अपघात. 7 धावत्या बसेस एकमेकांवर धडकल्या. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये 4 जण होरपळले. 25हून अधिक जण जखमी. राजधानी नवी दिल्लीला प्रदूषणाचा फटका. खबरदारीचा उपाय म्हणून 1ली ते 5वीच्या शाळा आता ऑनलाईन भरणार. माधुरी हत्तीण पुन्हा स्वगृही परतणार. नांदणी मठामध्ये पुन्हा होणार रवानगी. भारताची अमेरिका चीनमध्ये निर्यात वाढली. भारताची चीनला 32.83% निर्यात वाढली. भारतीय रुपयाचा 90.78चा विक्रम निच्चांकी. रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेपही निष्प्रभ. भारतीय संघातील खेळाडूंना 2 सामने खेळणं अनिवार्य. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी बीसीसीआयची ताकीद. आयपीएल 19 साठी आज अबुधाबीमध्ये लागणार बोली. आयपीएलच्या मिनी लिलावातून खेळाडू होणार मालामाल.